आपण भाग 1 मध्ये पाहिले की अद्वैत आणि आर्या यांची स्टेशनवरची भेट आणि आर्याला कळणारं सत्य हे आपण भाग 1 मध्ये पाहिलं आणि आता ते सत्य काय आहे ते जाणून घेऊया भाग 2 मध्ये. रेल्वे स्टेशनवरचा तो क्षण जणू गोठून गेला होता. आर्याच्या हातात तो रिपोर्ट होता, पण ती वाचायची हिंमत करत नव्हती. हे हे खोटं आहे ना? तिचा आवाज थरथरत होता. अद्वैत खाली पाहत म्हणाला, तुला जर खोटं सांगायचं असतं तर मी आजही आलो नसतो. पाऊस थांबला होता, पण आर्याच्या मनात वादळ सुरूच होतं. विचारांचं. 5 वर्षांपूर्वीचं ते वळण. मला तुला सोडून जायचं नव्हतं, अद्वैत हळू आवाजात बोलू लागला. पण त्या दिवशी मला जे कळलं त्याने सगळं बदललं. आर्या शांत होती. ती ऐकत होती, पण आतून तुटत देखील होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्याकडे फार वेळ नाही, असं अद्वैत म्हणाला. हे ऐकताच आर्याचं हृदय धडधडू लागलं. मला माहीत होतं, तू माझ्यासोबत राहिलीस तर तुझं आयुष्य माझ्या आजारात अडकेल. निर्णय जो चुकीचा ठरला आणि म्हणून तू निघून गेलास. आर्याने विचारलं. हो, तो मान खाली घालून म्हणाला. मला वाटलं तू मला विसरशील, पण सुरक्षित राहशील. असं बोलत आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यासाठी निर्णय घेतलास, ती म्हणाली. पण मला विचारलंस का कधी? तो उत्तर देऊ शकला नाही, कारण अद्वैत आर्याच्या प्रश्नाला निरुत्तर होता. रिपोर्टमधला एक शब्द आर्याने शेवटी रिपोर्ट उघडला. तिची नजर एका ओळीवर थांबली. कंडिशन स्टेबल बट. ती वर पाहू लागली. पण काय? तिने विचारलं. अद्वैतने खोल श्वास घेतला. पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट जी ऐकण्यासाठी ती तयार नव्हती. मी परत आलोय. कारण आता प्रश्न आजाराचा नाही. तो म्हणाला. मग कशाचा? आर्याचा आवाज कुजबुजेसारखा होता. अद्वैतने तिच्या हातातली फाईल बंद केली. कारण 5 वर्षापूर्वी मी फक्त आजारापासून नाही तर एका सत्यापासूनही पळालो होतो. आर्याच्या अंगावर काटा आला. कसलं सत्य? ती म्हणाली. अद्वैतने हळूच म्हटलं. त्या दिवशी तू एकटी नव्हतीस, आर्या. ती हादरून मागे सरकली. तुला काय म्हणायचं आहे? तो उत्तर देणार इतक्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. डॉक्टर देशमुख आणि मेसेज होता. तिला अजून सांगू नकोस. ती सत्यासाठी तयार नाही. आर्याने तो मेसेज पाहिला. तिच्या डोळ्यात प्रश्नांचा पूर उसळला. आणि कथा आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या कथेमध्ये आणि बघूया काय होतंय. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. कथा जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.